नमस्कार, बुलेटिनमध्ये मी तेजल नागरे तुम्हा सर्वांचं स्वागत करते। बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे बीडमधील सरपंच हत्या प्रकरणासंदर्भातली सर्वात मोठी। यावेळेस आता या सरपंच हत्या प्रकरणामध्ये फरार आरोपी वाल्मिक कराड हा सरेंडर करण्याची शक्यता आहे। कारण सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह 4 आरोपींची बँक खाती गोठवण्यात आलेली आहेत। खंडणी आणि अपहरण प्रकरणातही कराडचं नाव समोर आलं होतं आणि या प्रकरणामध्ये आरोपींच्या ठशाचे निशाण जुळल्याची माहिती समोर आलेली आहे। सीआयडीकडून अत्यंत वेगाने हा तपास सुरू झाला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आदेश दिल्यानंतर अवघ्या 24 तासात सीआयडीने मोठा दणका दिलेला आहे। फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी सीआयडीच्या 9 पथकांकडून तपास सुरू करण्यात आलाय। त्यामुळे आता वाल्मिक कराड आत्मसमर्पण करण्याची शक्यता वर्तवण्यात येते। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी आरोपी वाल्मिक कराड हा आता आत्मसमर्पण करणार असल्याची माहिती समोर येते। कारण की कालपासून सर्व फरार आरोपींची बँक खाती गोठवण्यात आलेली आहेत। त्यामुळे आता कशा पद्धतीने सीआयडीकडून सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातला तपास पुढे नेला जातो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आणि याच निमित्ताने दुसरी एक महत्त्वाची बातमी आहे ती म्हणजे अभिनेत्री प्राजक्ता माळी संदर्भातली। प्राजक्ता माळी संदर्भात एक मोठी बातमी समोर येत असून मंत्री पंकजा मुंडे यांनीही आता प्राजक्ता माळीचं समर्थन केलंय। पवित्र प्राजक्ताची फुलं असं म्हणत साहित्यिक भाषेतलं ट्विट पंकजा मुंडेंनी केलेलं आहे। सर्वच महिलांना कणखर राहायला हवं, स्वतःला कणखर बनवायला हवं असं म्हणत प्राजक्ता माळीचं त्यांनी समर्थन केलेलं आहे। तसंच स्त्रियांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवणं किती सहज आणि खालच्या पातळीवर जाऊन केलं जात असल्याचं म्हणत आमदार सुरेश धस यांनाही पंकजा मुंडेंनी टोला लगावलाय। पंकजा मुंडे यांनी काय ट्विट केलेलं आहे आपण पाहूयात। चिमुकल्यांचे बलात्कार, पाशवी अत्याचार आणि निर्घृण हत्या हे थांबणं शक्य आहे ना, पण कायद्यानं नियमानं। तर या सर्व महत्त्वाच्या बातम्यांनंतर आता आणखी काही राजकीय बातम्यांचा आढावा घेऊयात न्यूज पॉइंट 20 मधून। सरपंच हत्या प्रकरणाच्या तपासाला वेग आलाय। या प्रकरणामध्ये आरोपी होत असलेले वाल्मिक कराड फरार असून सीआयडीने कराडची पत्नी मंजिरी कराड हिला दुसऱ्यांदा चौकशीसाठी दिलं। सीआयडीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्याच्या पत्नीला केज पोलीस ठाण्यामध्ये 1 तास चौकशीसाठी नेलं होतं। तर वाल्मिक कराड यांच्यावर याच पोलीस ठाण्यामध्ये खंडणीचा गुन्हा दाखल आहे। सरपंच हत्या प्रकरणामध्ये सूत्रधाराला सोडणार नाही असं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं होतं। आता काय झालं? वाल्मिक कराडला पकडून त्याची नार्को टेस्ट करा अशी मागणी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे। बीडमध्ये धनंजय मुंडेंचे समर्थक आक्रमक झालेत। सरपंच हत्येप्रकरणी मोर्चा दरम्यान धनंजय मुंडे यांच्यावर केलेल्या शाब्दिक टीकेनंतर हल्ल्यानंतर आता राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झालेत। आव्हाड, क्षीरसागर आणि धस यांना भाषण करताना हातवारे केल्याचा आरोपही करण्यात आलाय। शरद पवार बारामतीच्या दौऱ्यावर होते। यावेळेस त्यांनी बारामती येथील कृषी विज्ञान केंद्रामध्ये पाहणी केली। कृषी विज्ञान केंद्रामध्ये 15 जानेवारी ते 19 जानेवारी दरम्यान कृषी प्रात्यक्षिक, कृषी प्रदर्शन आयोजित करण्यात आलेले आहे। याची पाहणी शरद पवार आणि सकाळ माध्यम समूहाचे अध्यक्ष प्रतापराव पवार यांनी केली आहे। शरद पवारांनी 25 फूट उंच असलेल्या ऊसाची पाहणी केली। AI तंत्रज्ञानाचा वापर करून ऊसाचं पीक घेण्यात आलेलं आहे। यावेळेस सकाळ माध्यम समूहाचे अध्यक्ष प्रतापराव पवार देखील उपस्थित होते। कृषी विज्ञान केंद्रामध्ये 16 ते 20 जानेवारी दरम्यान कृषी प्रात्यक्षिक प्रदर्शन आयोजित केलेलं आहे। त्यानिमित्ताने शरद पवार कृषी विज्ञान केंद्रात पाहणी करतायत। रायगडमध्ये पर्यटनाला प्रारंभ झाला असून समुद्रकिनारे पर्यटकांनी अगदी फुल झाले। लॉजिंग बरोबरच सी फूड, स्थानिक जेवणासाठी प्रसिद्ध असलेले हॉटेल्स आणि खानावळींमध्ये चांगलीच गर्दी पाहायला मिळते। पर्यटकांमुळे व्यावसायिकांकडून आता समाधान व्यक्त होत आहे। पुण्यामध्ये 31 डिसेंबरला रात्री ठिकठिकाणी वाहतूक पोलिसांकडून नाकाबंदी करण्यात येणार आहे। वाहन चालकाने मद्यप्राशन केलेलं आहे की नाही हे तपासण्यासाठी पोलिसांकडून ब्रीथ एनालायझर या मशीनची मदत घेतली जाणार आहे।
शनिवार रविवार सुटीचा आनंद घेण्यासाठी आलेल्या पर्यटकांचे परतीच्या प्रवासात हाल होत आहेत। अलिबाग ते पनवेल प्रवासासाठी गाडीची वाट पाहत रांगेमध्ये तासनतास उभं राहावं लागतंय, तर जलवाहतुकीचं बुकिंग फुल झाल्याने त्याचा भार आता एसटी वाहतुकीवर पडलाय। नवीन वर्षानिमित्त लोणावळ्यामध्ये राज्याच्या कानाकोपऱ्यातून पर्यटक पोहोचलेत। लोणावळ्यातील लायन्स पॉइंट, टायगर पॉइंट या ठिकाणी नवीन वर्ष साजरा करण्यासाठी पर्यटक आलेले आहेत। लोणावळ्यातील आल्हाददायक वातावरणाची भुरळ पर्यटकांना पडली आहे। 31ला सुट्टी नसल्याने नोकरदारांनी शनिवार रविवारच्या सुट्टीनिमित्त रायगड जिल्ह्यातील पर्यटन स्थळांवर रेकॉर्ड ब्रेक गर्दी केली होती। माथेरान, अलिबाग, काशीद, दिवेआगार, मुरुड या ठिकाणी 2 दिवसांमध्ये 3 लाखांहून अधिक पर्यटक पोहोचले। 1 जानेवारीपर्यंत गर्दी अशीच कायम राहील असा अंदाज स्थानिक व्यावसायिकांनी वर्तवलेला आहे। सांगलीमध्ये लाखो भाविकांच्या उपस्थितीमध्ये जतच्या यल्लम्मा यात्रेची सांगता झाली। या यात्रेमध्ये जनावरांची तब्बल 5 ते 6 कोटींची उलाढाल करण्यात आली आहे। 5 दिवस चाललेल्या या यात्रेच्या निमित्ताने देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविकांनी जतमध्ये हजेरी लावली होती। नाशिकच्या सप्तशृंगी देवीच्या दर्शनाला भाविकांची मोठी गर्दी झाली। भाविकांसाठी ट्रस्टने आजपासून 2 जानेवारीपर्यंत मंदिर रात्री 9 वाजेपर्यंत खुलं राहणार असल्याचं सांगितलंय। तर या काळामध्ये घाट रस्त्याचं काम बंद ठेवण्यात आल्याने भाविकांना आता वाहने थेट मंदिरापर्यंत नेण्याची सवलत मिळाली आहे। रायगडमधील हरिहरेश्वरमध्ये सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी देवदर्शनासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक पोहोचले। समुद्रकिनारी मौज मजा आणि देवदर्शनाचा योग साधत भाविकांनी गर्दी केली असून स्थानिकांना चांगला रोजगार इथे निर्माण झालाय। तुळजाभवानीच्या तुळजापूर नगरीमध्ये 8 दिवसांपासून भाविकांची मोठी गर्दी होते। या सर्व भाविकांना देवीचं दर्शन मिळावं यासाठी मंदिर संस्थानानं 22 तास मंदिर खुलं ठेवण्याचा निर्णय घेतलाय। नाताळच्या सुट्ट्या आणि त्याचबरोबर रविवार आणि आज सोमवती अमावस्या असल्याने जेजुरीमध्ये भाविकांची मोठी गर्दी दिसते। देवदर्शन आणि कुळधर्म कुलाचार करण्यासाठी भाविकांनी खंडोबा मंदिरामध्ये गर्दी केली आहे। जेजुरी गडावर सोमवारी सोमवती अमावस्येनिमित्त मोठी यात्रा भरणार आहे। या यात्रेनिमित्त जेजुरी गडाला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। हवेच्या ढासळलेल्या गुणवत्तेमुळे मुंबईकरांचा श्वास आता कोंडू लागलाय। शहरामध्ये ठिकठिकाणी धुरकट वातावरण असल्याने ज्येष्ठ नागरिक, लहान मुलांना आरोग्याच्या समस्या जाणवतात। वायू प्रदूषण आणि धूळ नियंत्रणासाठी पालिकेने आता कठोर पावलं उचलली असून कारवाई देखील सुरू केली आहे। वाढीव वेतन श्रेणीपासून वंचित असलेल्या मीरा भाईंदर पालिकेतील 402 कर्मचाऱ्यांना नव्या वर्षामध्ये लाभ मिळणार आहे। या कर्मचाऱ्यांच्या वेतन निश्चितीचं काम सुरू झालेलं आहे। पालिका आयुक्त संजय काटकरांनी कर्मचाऱ्यांच्या वाढीव वेतन श्रेणीच्या विषयावर तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत। भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त पुणे ग्रामीण पोलीस सज्ज झाले असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। नगर रोडवरची ट्रॅफिक 31 डिसेंबर आणि 1 जानेवारीला बंद राहणार आहे। तसेच वक्फ बोर्डाची जवळपास 60 एकरची पार्किंग उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। विद्यापीठे आणि महाविद्यालयातील सहाय्यक प्राध्यापक पदासाठीच्या पात्रतेसाठी घेतली जाणारी राज्य पात्रता परीक्षा 4 मे रोजी होणार आहे। ही परीक्षा पारंपरिक पद्धतीनेच होणार असल्याचं स्पष्ट झालेलं आहे। त्यामुळे आता परीक्षेची तारीख जाहीर झाल्यामुळे परीक्षार्थ्यांना अभ्यासाचं नियोजन करता येणार आहे। नुकतेच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये बुलढाणा जिल्ह्यामध्ये एसटी महामंडळाला 75 लाखांचं उत्पन्न मिळाले। जिल्ह्यामध्ये 7 विधानसभा मतदारसंघातील 2200 मतदान केंद्र होते। या प्रत्येक मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीन आणि साहित्य, अधिकारी, कर्मचारी ने-आण करण्यासाठी एसटी बसेस पुरवण्यात आल्या होत्या।
शिल्पकार विनय वाघ यांनी दिवंगत उद्योगपती रतन टाटा यांना पुतळा साकारलेला आहे। 125 वर्षांपासून वाघ कुटुंबियांच्या स्टुडिओमध्ये महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी यांच्यापासून अनेक मोठमोठ्या नेत्यांनी भेट दिली आहे। त्यांना प्रत्यक्ष बघून त्यांचे पुतळे त्याच ठिकाणी साकारण्यात आले। जळगावच्या कुऱ्हे पानाचे गावातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांना प्यायलाच पाणी नाहीये। ही बाब कळताच माजी विद्यार्थ्यांनी शाळेमध्ये शुद्ध पाण्याची व्यवस्था केली। माजी जिल्हा परिषद सदस्य विश्वनाथ पाटील यांच्यासह 1986-87 च्या 10वीच्या बॅचमधील माजी विद्यार्थ्यांनी शाळेला आरओ यंत्रासह 10 वॉटर कूलर भेट म्हणून दिलेत। अमरावतीच्या मोर्शी तालुक्यामध्ये शाळेतील 32 विद्यार्थ्यांना विषबाधा झाली आहे। मध्यान्ह भोजन आहारामध्ये दिल्या जाणाऱ्या खिचडीमार्फत विषबाधा झाल्याची माहिती मिळते। आरोग्य विभागाच्या पथकाकडून विद्यार्थ्यांवर उपचार सुरू आहेत। यामध्ये 6 विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक आहे। वाशिम जिल्ह्यातून अकोला ते पूर्णा 185 किलोमीटर रेल्वे मार्गाचं विद्युतीकरण पूर्ण झालेलं आहे। 2018 मध्ये 211 कोटी रुपयांच्या निधीच्या विद्युतीकरणाच्या प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली। अखेर 29 डिसेंबर पासून या मार्गावर 8 एक्सप्रेस गाड्या धावणार असल्याची माहिती आहे। सध्या या ट्रॅकवर 3 ते 4 मालगाड्या चालवल्या जात आहेत। कर्जत तालुक्यातील 4 फाटा ते श्रीरामपूर या शहरालगतच्या मुख्य रस्त्याला ठिकठिकाणी खड्डे पडलेत। त्यामुळे प्रचंड गर्दीचा सामना नागरिकांना करावा लागतोय। संबंधित MIDC प्रशासनाकडे गांभीर्याने लक्ष देत नाहीये। त्यामुळे वाहन चालकांना खड्ड्यातून प्रवास करावा लागतोय। पुणेकरांसाठी रेल्वे प्रशासनाने आणखी 4 वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन सोडण्याचा निर्णय घेतलाय। रेल्वेच्या या निर्णयामुळे आता प्रवासाला अधिक गती मिळणार असून पुणेकरांचा प्रवास आणखी जलद होणार आहे। पुणे मुंबईमधील अंतर कमी करणारा बहुप्रतीक्षित मिसिंग लिंक या संदर्भातली मोठी अपडेट समोर येते। मिसिंग लिंक प्रकल्प जून 2025 पर्यंत खुला होईल अशी माहिती MSRDCने जाहीर केलेली आहे। या द्रुतगती महामार्गाला यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्ग मिसिंग लिंक असं नाव देण्यात येणार आहे। राज्यातल्या महत्त्वाच्या बातम्यांनंतर आता आनंदाची बातमी आहे अंगणवाडी सेविकांसंदर्भात। अंगणवाडी सेविकांसाठी आताची सर्वात मोठी बातमी समोर येत असून आता सेविकांच्या मानधनाचा मार्ग मोकळा झालेला आहे। कारण राज्य सरकारने मानधन आणि प्रोत्साहन भत्त्यापोटी 163 कोटींचा निधी उपलब्ध करून दिलाय। त्यामुळे आता लवकरच अंगणवाडी सेविकांचं थकीत मानधन त्यांना मिळणार आहे। अंगणवाडी सेविकांनी त्यांच्या मानधनामध्ये वाढ व्हावी यासाठी संपूर्ण राज्यभरामध्ये निदर्शनं केली होती, आंदोलनं केली होती आणि त्यानंतर सरकारने त्यांना आश्वासन दिलं होतं की हो लवकरच तुमच्या मानधनामध्ये आणि तुमच्या इतरही काही मागण्या असतील त्या पूर्ण होतील। त्यानुसार आता मानधनाची वाढ झालेली आहे आणि लवकरच थकीत मानधन मिळणार आहे। यानंतर आता शेतीविषयक बातम्यांचा घेऊयात वेगवान आढावा। वाशिम जिल्ह्यामध्ये नाफेडच्या खरेदी केंद्रांवर बारदाण्यांच्या तुटवड्यामुळे सोयाबीन खरेदी 5 दिवसांपासून ठप्प आहे। या समस्येमुळे खरेदी केंद्रांवर शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेल्या सोयाबीनच्या गाड्यांची लांबच लांब रांग लागली आहे। खानदेशात केळी दरामध्ये घसरण सुरूच आहे। किमान दर 800 आणि कमाल दर 1600 रुपये प्रति क्विंटल असा आहे। केळीची आवक कमी आहे, परंतु उत्तरेकडे थंडी, पाऊस आदी कारणांनी केळीची मागणी घटली। त्यामुळे शेतकऱ्यांवर मोठं संकट आलंय। नव्या तुरीची देशातील काही बाजारामध्ये आवक सुरू आहे। देशातील बाजारामध्ये सध्या तुरीला 7500 ते 8000 रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय। तुरीला उठाव चांगला आहे, तर बाजारातील सध्याची आवक कमीच आहे। पुढील काही आठवड्यांनंतर तुरीची आवक वाढण्याचा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत। रबी हंगामामध्ये पिकांची लागवड करताना शेतकऱ्यांनी सर्वाधिक पसंती हरभरा पिकाला दिलेली आहे। त्यामुळे यंदा हरभरा पिकाचं क्षेत्र सर्वाधिक राहणार आहे। अमरावती, दर्यापूर या बाजार समित्यांमध्ये हरभऱ्याची सर्वाधिक उलाढाल होतीये। सांगली जिल्ह्यामध्ये बदलत्या हवामानामुळे द्राक्ष शेती संकटात आलेली आहे। हवामान बदलामुळे आता तोंडाला आलेली द्राक्षबाग वाया जाण्याची शक्यता आहे। द्राक्ष घड कुजणे, रोगाचा प्रादुर्भाव या संकटांना शेतकऱ्यांना सामोरं जावं लागतंय। त्यामुळे शेतकरी आता बाग वाचवण्यासाठी फवारण्या करू लागले।
खानदेशामध्ये ऊस तोडणीला सुरुवात झाली, मात्र अचानक पाऊस आल्याने शेतकरी अडचणीत सापडले। त्यामुळे आता शेतामध्ये वापसा नसल्यामुळे ऊस तोडणी रखडणार आहे। रायगड जिल्ह्यामध्ये पोपटी प्रसिद्ध असून शाकाहारी आणि मांसाहारी दोन्ही प्रकार उपलब्ध आहेत। जिल्ह्यातील टपोरे दाण्यांच्या गावठी शेंगांना पोपटीसाठी अधिक मागणी आहे। अद्याप गावठी वालाच्या शेंगा बाजारात न आल्याने पोपटीमध्ये पुणेरी वालांचा वापर केला जातोय। सांगलीमध्ये रबी हंगाम सन 2024-25 मध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये जिल्ह्यातील 1,02,031 शेतकऱ्यांनी पीक विमा घेऊन 61,908 हेक्टरवरील पिकाचं संरक्षण केलंय। यामध्ये ज्वारी, गहू, हरभरा आणि उन्हाळी भुईमूग या पिकांसाठी शेतकऱ्यांनी विमा घेतलाय। राज्यातील सहकारी दूध उत्पादक संघ आणि खासगी प्रकल्पांना गाय दूध पुरवठा करणाऱ्या उत्पादकांना प्रति लिटर 7 रुपये अनुदान देण्यात येत आहे। त्याच जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असं आवाहन जिल्हा दुग्ध विकास अधिकाऱ्यांनी केलेलं आहे। यवतमाळ जिल्ह्यामध्ये काही दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झालेलं आहे। या वातावरणात बदलामुळे गहू आणि तुरीच्या पिकाला फटका बसण्याची शक्यता आहे। त्यामुळे शेतकऱ्यांमधून आता चिंता व्यक्त केली जाते। नाशिक जिल्ह्यामध्ये मध्यम ते हलक्या पावसाने हजेरी लावली। यामध्ये दिंडोरी, नाशिक आणि येवला तालुक्यातील 23 गावांमध्ये अवकाळी पावसामुळे मोठं नुकसान झालं। जवळपास 172 हेक्टरला फटका बसल्याचं कृषी विभागाच्या प्राथमिक माहिती अहवालामधून समोर आलंय। मुंबईवर पसरलेली धुक्याची चादर आणखी 2 दिवस राहण्याची शक्यता आहे। त्यानंतर धुकं कमी होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलेला आहे। गेल्या 2 दिवसांपासून मुंबईमध्ये धुक्याचं प्रमाण वाढले, त्यामुळे हवेचा स्तर देखील खालावलाय। धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गालगत रविवारी पाचोडा आठवडे बाजार भरतो। या बाजारामध्ये पैठण तालुक्यासह अनेक ठिकाणून शेतकरी आपला माल आणत असतात। मात्र बाजारामध्ये मातीमोल दर मिळाल्याने संतप्त शेतकऱ्यांनी भाजीपाला रस्त्यावर फेकून दिलेला आहे। परिणामी भाजीपाल्यांचा रस्त्यावर चिखल झाला। जळगाव माडीसीमध्ये रात्रीच्या सुमारास चटाई कंपनीला आग लागली। एका सुरक्षा रक्षकाच्या खोलीमध्ये आग लागली, त्यानंतर संपूर्ण कंपनीभर आग पसरली। जळगाव महापालिका अग्निशामक दलाकडून आग आटोक्यात आणली गेली। बोईसरच्या सालवड शिवाजीनगर परिसरामधील कारखान्याला आग लागली। यूके एरोमॅटिक अँड केमिकल कंपनीला ही आग लागली। कंपनी शेजारी असलेल्या श्री केमिकलला देखील आग लागली। सुदैवाने आगीनंतर कामगारांनी पळ काढल्यानं मोठी जीवितहानी टळलेली आहे। विदर्भ मराठवाड्याला जोडणाऱ्या पैनगंगा नदीच्या पुलावरनं सिमेंट घेऊन जाणारा ट्रक नदीपात्रात कोसळलेला आहे। पुलावर खड्डा चुकवताना चालकाचं नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला। अपघातामध्ये चालक गंभीर जखमी झाला असून रुग्णालयात उपचार सुरू आहेत। मुंबईच्या मढजवळ समुद्रामध्ये 2 मासेमारी करणाऱ्या बोटींचा अपघात झालेला आहे। मालवाहू जहाजाने दिलेल्या धडकेमध्ये मासेमारी करणारी बोट बुडाली। सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाहीये। कल्याणच्या रामबाग परिसरातील एका भरधाव टेम्पोने 2 कारला धडक दिली। या अपघातामध्ये टेम्पो आणि कारचं मोठं नुकसान झाल्याची माहिती आहे। सुदैवाने या अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही। महात्मा फुले पोलिसांकडून सध्या याचा तपास सुरू आहे। राज्यात वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढते। वाढत्या वाहनांबरोबरच रस्ते अपघाताच्या घटनाही वाढलेल्या आहेत। राज्यामध्ये जानेवारी ते नोव्हेंबर 2024 या कालावधीमध्ये 32,081 रस्ते अपघात झाले असून या अपघातामध्ये 13,823 जणांचा मृत्यू झालाय। अकोल्यात राष्ट्रीय महामार्गावर एलपीजी गॅस टँकर पलटी झाला। टँकर चालकाचं नियंत्रण सुटल्याने अपघात झाल्याची माहिती आहे। यात वाहन चालक गंभीर जखमी झालाय। टँकरमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गॅस भरलेला होता। सुदैवाने मोठी दुर्घटना टळली आहे।
नांदेडमध्ये हिंगोली महामार्गावर एसटी कंटेनरला जाऊन धडकल्याने अपघात झाला। या अपघातामध्ये एसटीचा बस चालक गंभीर जखमी झालाय, तर बसमधील 20 प्रवासी सुखरूप आहेत। या अपघातामध्ये बसच्या समोरील भागाचं मोठं नुकसान झालंय। नवी मुंबईच्या कोपरखैरणे सेक्टर 7 मधील सम्राट सोसायटीच्या एका रूमचा भाग कोसळलाय। मनपाने इमारत रिकामी केली असून इमारतीची पुनर्बांधणी करण्याचा येणार आहे। सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये।